सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशिवाय लढवली जाईल असे स्पष्ट संकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिले. तसेच सांगलीचा महापौर हा भाजपाचाच होणार हे विधिलिखित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या सुकाणू समितीची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाव्यात अशी आमची भूमिका आजही कायम आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीसोबत चर्चाही झाली आहे. मात्र सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या गेल्या 2 दिवसातील हालचाली पाहता ते महायुतीमध्ये सहभागी होतील याची सद्यस्थितीत खात्री देता येत नसली तरी राजकारणात कधीही काहीही घडू शकते. राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानुसार महायुतीतील घटक पक्षांना विशेषतः शिवसेना, शिंदे, रिपाई यांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या जात आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर जनस्वराज्य शक्ती पक्ष, रयत क्रांती संघटना यांनाही महायुतीमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्री शहा यांनी शिवसेना, शिंदे गटासाठी काही जागांसाठी मागेपुढे करण्याचे आदेश दिलेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत तसेच शहा यांनी सांगितल्या नाही का असे विचारले असता पालकमंत्री पाटील यांनी महायुतीतील सर्वच घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यास सांगितले असल्याचाही खुलासा केला. आज महायुतीतील अन्य घटक पक्षांच्या प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा करण्यात आली असून त्यांनी आमच्याकडे जागा मागणीसोबतच संबंधित उमेदवारांची यादीही दिली आहे. याबाबत संचलन समिती निर्णय घेईल. तसेच संबंधित प्रभागाचा सर्व्हे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर कंपनी नियुक्त केली असून याचा अहवाल येत्या 2 दिवसात प्राप्त होईल. सर्व्हेमध्ये प्राधान्यक्रमानुसार 3 नावे असतील. यातील नावावर सुकाणू समिती निर्णय घेऊन अंतिम मान्यतेसाठी प्रदेश समितीकडे यादी पाठवण्यात येईल. उमेदवारांची अंतिम यादी 30 डिसेंबर अखेर निश्चित करण्यात येईल. सांगली महापालिकेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून शेखर इनामदार यांची नियुक्ती झाली आहे. मात्र पालक म्हणून पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांची गुरुवारी पक्षाने नियुक्ती केली असून त्याच्यावर महायुतीतील घटक पक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच अतुल भोसले हे पक्षाचे निरीक्षक आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणुका लढवण्यात येतील असा इशारा दिला. याकडे लक्ष वेधले असता मंत्री पाटील म्हणाले, सर्वांना आपली बाजू, आपले विचार पुढे नेण्याचे अधिकार आहेत. एका कुटुंबातील व्यक्ती एका विचाराने वागत नाहीत. राष्ट्रवादीला मग एकाच चौकटीत बांधणे कितपत योग्य ठरते असा सवाल करत ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी राजकारणात काहीही घडू शकते असेही ते म्हणाले. दुसरं, आता आज आम्ही शिवसेनेबरोबर बैठक केली, त्याच्यानंतर आम्ही RPI बरोबर बैठक केली आणि आम्ही जनस्वराज्याबरोबर बैठक केली. ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातल्या 2929 महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे. प्रामुख्याने शिवसेना, RPI या काही भागामध्ये जनस्वराज्य, या काही भागामध्ये रयत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची. राष्ट्रवादी पण जिथे जिथे शक्य आहे तिथे बरोबर येईल, बरोबर घ्यायची. त्यामुळे इथे सुद्धा आमचा प्रयत्न हा शिवसेना, RPI, जनस्वराज्य बरोबर राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचा राहिला. गेले 2-3 दिवस त्यांचं काही वेगळं चाललंय असं कळतं. एक बैठक पण झाली, एक भेट पण झाली. असं नाही की आम्ही काही प्रयत्न केला नाही, पण त्यांचं त्यांना काय ठरवायचं ते ठरवू दे. तोपर्यंत ह्या सहयोगी पक्षांना नेमक्या जागा किती हव्या आहेत, देता येतील का, काही अडचणी आहेत का, अशा बैठका आज झाल्या. पार्टीची झाली बैठक की आता इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केली, त्यांचे इंटरव्ह्यू झाले. जेवढ्यांनी इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांची सर्व्हेसाठी मान्य देवेंद्रजींनी अपॉइंट केलेल्या एका एजन्सीकडे नावं गेली. आता उद्या ही एजन्सी प्रत्येक प्रभागाच्या अवकडामध्ये 3-3 नावं शॉर्टलिस्ट करून दिली की ह्या 3 नावांमधलं नाव सिलेक्ट करा. 21, 22, 23 आमची जी 5 जणांची टीम आहे, तू बाबा आता कराडला असल्यामुळे, जवळ असल्यामुळे वारंवार येतील. ही टीम त्या सर्व्हेचा रिपोर्ट आणि आपलं आकलन याचं मॅचिंग करण्याचा प्रयत्न करेल. 90% ठिकाणी ते मॅचिंग होतं. 10% ठिकाणी सर्वे देख म्हणाले आमचं आकलन वेगळं आहे, तो डिबेट होतं. कधी कधी हे डिबेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जातं. आमचा प्रयत्न असा आहे की सगळ्याच सीट्स शिवसेनेला कुठल्या द्यायच्या, RPI ला कुठल्या द्यायच्या, जनस्वराज्याला कुठल्या द्यायच्या, आपण कुठल्या लढायच्या, आपल्यामध्ये नव्याने आलेल्या जयश्री बहिणींच्या किती, आपल्याला नव्याने आलेल्या पृथ्वीराज पाटलांच्या किती, असं सगळं इथेच संपवावं असा आमचा संकल्प आहे आणि प्रयत्न आहे. पण माणसाच्या कामामध्ये कधी कधी शिस्तेच येते की हे जरा वर पाठवू.